नमस्कार मित्र हो, जय शिवराय. मी महालक्ष्मी ऑटोचा ओनर विनायक गद्रे. आज पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत किया सेल्टॉस. आपण पाहणार आहोत किया सेल्टॉस 2022चं मॉडेल आहे हे. तर या गाडीमध्ये आपण CNG इन्स्टॉल केलेला आहे. नोवाटो COBD2 हा ब्रँड आपण या गाडीमध्ये इन्स्टॉल केलेला आहे. ही गाडी जी आहे ती आहे 8 इंजेक्टर गाडी. तर आपण फिटमेंट पाहणार आहोत कुठल्या पद्धतीमध्ये झालेला आहे. या ठिकाणी आपण फिटमेंट केलेला आहे फ्रंट साइड गॅस फिलिंग बॉल, हा आहे नोवाटो कंपनीचा डबल स्टेज हाय प्रेशर रेड्युसर. रेड्युसरलाच फिटमेंट झालेला आहे प्रेशर गेज. या ठिकाणी आपण इन्स्टॉल केलेला आहे मॅप सेन्सर विथ फिल्टर. फिटमेंट आपण पाहू शकता, खूप चांगल्या पद्धतीमध्ये फिटमेंट झालेले आहे. 8 इंजेक्टर गाडी असल्यामुळे या गाडीला आपण डबल इंजेक्टर रेल लावलेले आहे. ECU सुद्धा जो आहे याच्यामध्ये सिंगल ECU येतो, जो 8 इंजेक्टरसाठी स्पेशली डिझाईन केलेला आहे कंपनीने. तोच ECU आपण या गाडीमध्ये इन्स्टॉल केलेला आहे. स्विचचं फिटमेंट पाहणार आहोत आपण कुठल्या पद्धतीमध्ये झालेला आहे. आमचे जावेद भाई, तर हे आहे चेंज ओव्हर स्विच. स्विचचंही आपण फंक्शन पाहणार आहोत कुठल्या पद्धतीमध्ये याला ऑपरेट करावं लागतं. ही गाडी आता पेट्रोलवरती स्टार्ट झालेली आहे. गाडीचं इंजिन गरम आहे, त्याच्यामुळे ती 10 ते 15 सेकंदामध्ये ऑटोमॅटिक स्विच होईल. ज्यावेळेस गाडी पूर्ण टेम्परेचर कोल्ड स्टार्टला ज्यावेळेस आपण चालू करतो त्यावेळेस ती 2 किलोमीटर ही पेट्रोलवरती रन होऊन त्याच्यानंतर ऑटोमॅटिक CNG वरती शिफ्ट होते. ही गाडी CNG वरती शिफ्ट झालेली आहे. मॅन्युअल ट्रान्समिशन गाडी आहे ही. गाडीचा AC ही चालू आहे. इन्स्ट्रुमेंटल क्लस्टरलाही आपण चेक करणार आहोत. कुठल्याही पद्धतीचं गाडीमध्ये RPM फ्लक्च्युएशन नाहीये आणि कुठलीही माल फंक्शन लाईटही त्याच्यामध्ये शो होत नाहीये. सिलेंडरचंही फिटमेंट पाहणार आहोत आपण. या गाडीमध्ये जो RTO अप्रूव्ड सिलेंडर आहे 12 किलो, तोच आपण या गाडीमध्ये इन्स्टॉल केलेला आहे. बूट स्पेस पाहू शकता, खूप चांगल्या पद्धतीमध्ये शिल्लक राहिलेला आहे. 60 to 70% बूट स्पेस गाडीमध्ये शिल्लक राहतो. आहे याचा टँक वॉल. इमर्जन्सीमध्ये आपण इथून गॅस बंदही करू शकतो. आणि या गाडीचं रजिस्ट्रेशन आपण पाहू शकता, श्रीरामपूर RTO आहे. तर आपण कस्टमरला गाडी जी RTO रजिस्ट्रेशन आहे ती करून देणार आहोत. तर ही आहे माझी वाघोली ब्रांच. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.